आणखीन एक या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा प्रश्न असा उपस्थित होतो की मुंडे कुटुंबाला, मुंडे घराण्याला नामदेव शास्त्री महाराज हे चांगल्या पद्धतीने ओळखतात. प्रत्येक वेळेला भेटीगाठी ज्या आहेत त्या झालेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल असलेला एक मत, सामाजिक कार्यामध्ये धनंजय मुंडे यांचं असलेलं काम, राजकारणामध्ये असलेली भूमिका, त्याच्यामध्ये असलेलं काम, तर त्याच्यातून नामदेव शास्त्रींनी आपली भूमिका मांडलेली असावी का? नाही, म्हणूनच मला असं वाटतं की आणि अतिशय आदरपूर्वक विनम्रपणे मी त्यांना मला हेच सांगायचंय की एक बाजू तुम्ही नक्कीच बघितली असेल पूर्ण कुटुंबाची, पण प्रत्येक व्यक्ती कुटुंबातला तसाच नसतो. आणि त्यात खास करून धनंजय मुंडे यांच्याबद्दल जे जे आता आक्षेप घेतले जात आहेत, जे पुरावे बाहेर निघतायत, ते खरेच सत्य आहेत. आणि ही बाजू तुम्हाला कदाचित माहीत नसावी, म्हणून मला ते वाटतंय की यांना सगळे जर आपण पुरावे दाखवले तर कदाचित त्यांचा विश्वास नक्कीच बसेल आणि परत असं घडणार नाही. मला कालपासनं म्हणजे धनंजय मुंडेंना हाच प्रश्न विचारावा असं वाटतो की याच्या आधी भगवानगडावर राहायला धनंजय मुंडे कधी गेले होते आणि आज जे त्यांना अमुक गोष्टी त्यांनी सांगितल्या असतील की बघताय ना तुम्ही, माझ्यावर अत्याचार होतोय, माझ्यावर अमुक बोललं जातंय, पुराव्यात काही तथ्य नाहीये वगैरे वगैरे त्यांच्यापुढे मांडलं असेल म्हणून ते तसं म्हणाले असतील. पण अतिशय आदरपूर्वक त्यांना सांगायचंय की हे जे होतंय ते अगदी सत्य आहे आणि पुराव्यात निश्चितच आम्ही बोलत आहोत.